आणि मतदानाच्या आदल्या दिवशी जो मतदारसंघ चांगलाच गाजला, जिथं राडा झाला, त्या मतदारसंघात आता जाऊयात। अर्थात नालासोपारा मतदारसंघात बवियाचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत त्यावर एक नजर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नक्कीच गेल्या विधानसभेत सुद्धा इकडे बवियाचेच उमेदवार जिंकून आले होते। क्षितिज ठाकूर हेच या मतदारसंघामधून जिंकून आले होते आणि यावेळेस सुद्धा जनतेचा कौल, संभाव्य कौल हा क्षितिज ठाकूर यांच्याकडेच असल्याचं दिसतंय। त्यांच्या विरोधामध्ये भाजपने त्यांचा उमेदवार दिला होता, राजन नाईक उमेदवार दिले होते। मात्र नालासोपाऱ्याच्या जनतेने क्षितिज ठाकूर यांनाच पुन्हा एकदा मत दिल्याचं संभाव्य चित्र सध्या तरी बघायला मिळतंय। अगदी, आणि नालासोपारा चांगलाच गाजलाय, त्यामुळे काय नेमकी कारण आहेत क्षितिज ठाकूर यांच्या संभाव्य विजयाची, त्यावर एक जाणून घेऊया। त्याबद्दलची माहिती महेंद्र वानखेडे यांच्याकडून। मी आज नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर आहेत। बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाचे ते आमदार आहेत, कारण की विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडनं संदीप पांडे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर शिवसेना भाजप महायुतीकडून राजन नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे। राजन नाईक हे इकडचे स्थानिक नेते असल्याने त्यांचं देखील एका बाजूला नालासोपाऱ्याच्या काही भागात त्यांचं देखील वजन आहे। मात्र स्थानिक भूमिपुत्र आणि मागच्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांवरती बहुजन विकास आघाडी या जिल्ह्यात तसंच या विधानसभात एक हाती वर्चस्व असलेला पक्ष ठरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, नालासोपारा।